माझं नाव सुषम शेवाळे आहे. म्हणजे मी परेश तापेवाल्यांची मागच्या 2011 पासून मी असोसिएट आहे. म्हणजे आणि ज्यावेळेला फायनान्शियल प्लॅनर ही गोष्ट फार लोकांना माहीत नव्हती, त्यावेळेला आमची भेट झाली होती. आणि त्यावेळेला असं होतं, परेश तापेवाला मी पुढे आणि परेश तापेवाला मागे पकडत होते, मला सांगत होते की ह्या सगळ्या गोष्टी, इन्व्हेस्टमेंट कसं करायचं, स्ट्रेस फ्री कसं व्हायचं. पण त्यावेळेला माझ्याकडे त्यांनी सगळं फॅमिलीचे फायनान्शियल्स सगळे डिटेल्स घेतल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की काय कशा कशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो आणि आपलं पुढचं आयुष्य आहे ते तणावमुक्त राहू शकतं आणि पुढचं प्लॅनिंग करू शकतं. तर ज्यावेळेला आम्ही भेटलो त्यावेळेला मी परेश तापेवालांना खरं तर अवॉइड करायच्या मूडमध्येच असायचो, कारण त्यावेळेला पैसेच नसाय, म्हणजे एवढं पैसे नसायचे, लोन्सवरती चाललं होतं सगळं. पण त्यांनी मला सांगितलं की त्याच वेळेला फायनान्शियल ॲडवायझरची गरज का आहे, की ज्याला तुम्हाला तुमच्याकडे पैसे नसतात किंवा तुमच्या पैशाचं प्रॉपर प्लॅनिंग करणं फार गरजेचं आहे, तरच तुम्ही त्या सगळ्या डेप्समधून बाहेर पडू शकाल. आणि त्यानंतर मी 2013 मी त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली. आणि ते पूर्ण म्हणजे जसं आता म्हणतात ना की डॉक्टरकडे आपण गेल्यावरती आपल्या सगळ्या ज्या शरीराच्या ज्या काही व्याधी आहेत त्या लपवून ठेवायच्या नसतात, किंवा ॲडव्होकेटकडे गेल्यावर सर्व गोष्टी, तसंच फायनान्सच्या बाबतीतल्या ज्याला आपण फायनान्शियल प्लॅनरकडे जातो त्याला आपल्या सगळ्या फायनान्सच्या आर्थिक बाजू सांगणं फार गरजेचं आहे. आणि त्या पद्धतीने आम्ही ते सगळं आमचं बऱ्याच वेळा डिस्कशन झालं. आणि त्यानंतर त्यांनी जे काही प्लॅनिंग करून दिलं, तर आज या घटकेला मला पुढच्या माझ्या रिटायरमेंट आयुष्याचं कुठचंच काही टेन्शन आर्थिक विषयातलं राहिलेलं नाही. त्याचबरोबर माझा मुलगा त्याचंही प्लॅनिंग, म्हणजे त्यांनी आत्ता तो 25-26 वर्षाचा आहे, पण त्या परेश तापेवाल्यांशी असोसिएट झाल्यानंतर त्यांनी पहिलं रिटायरमेंटचं प्लॅनिंग सुरू केलं आहे. म्हणजे रिव्हर्स त्यांनी प्लॅनिंग सुरू केलं आहे. त्यांच्या गाईड तोही सी आहे, तोही फायनान्समधला आहे, पण त्यांनी पूर्ण परेश तापेवाल्यांबरोबर असोसिएट राहून त्याचं पूर्ण पुढच्या 40 वर्षाचं प्लॅनिंग अगदी 26व्या वर्षापासून सुरू केलं आहे. थँक्यू.